पुण्यातल्या नदीपात्रामध्ये आलेलो आहे आणि या नदीपात्रामध्ये इथं वर बोर्ड लावला आहे, येथे कचरा आणि राडारोडा टाकू नये, या ठिकाणी कचरा किंवा राडारोडा टाकल्यास दंडात्मक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं महानगरपालिकेचा बोर्ड लावला आहे। आणि या बोर्डावर अशा पद्धतीचं प्लॅस्टिक लावलं आहे की याचं बोर्ड दिसतच नाही। पण या व्यतिरिक्त हा बोर्ड जिथं लावला आहे त्याच्या मागेच इथं भरपूर कचरा टाकण्यात आलेला आहे। आता ज्या पद्धतीच्या ज्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधला तो कचरा आहे हा 100% हॉटेल व्यावसायिक हा कचरा टाकतायत आणि याच्यावर कारवाईच होत नाही। प्रचंड प्रमाणात हा सगळा कचरा आहे, हा राडारोडा आणि कचरा सर्रास टाकला जातो आणि महानगरपालिकेच्या गाड्या अशा येतात। हे बघा या महानगरपालिकेच्या गाड्या येतात आणि याच्यावर जर ते काम करत नसतील किंवा साफसफाई करून घेत नसतील तर काय बोलण्यात अर्थ आहे। हे बघा या बाजूलाही बघा, हा नदीपात्रात टाकण्यात येणारा हा कचरा जो आहे हा कचरा कधी याच्यावर काम होणार आणि याच्यावर सक्षमपणे कारवाई कधी होणार। फक्त महानगरपालिकेचे बोर्ड लावतात पण कारवाई तर कुठल्याही गोष्टीची होताना दिसत नाही। मी अनेकदा म्हटलं आहे की स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत शहरामधल्या कचरा कुंड्या बंद केल्या आणि सर्वसामान्य जनता ही नदीपात्रामध्ये आणून कचरा टाकते, याचं व्यवस्थापन सत्ताधारी पक्ष कसा करणार आहे हा प्रश्न पडतो।